गुड मॉर्निंग. तर आज आम्ही निघालो आहे आमच्या वेकेशनला आणि बॅग सगळ्या झालेल्या आहेत. ब्लॉग थोडा लेट चालू केला आहे कारण वेळ नाही मिळाला आणि खूप घाईघाईत आम्ही निघालो. 2 वाजलेत आणि आता नाशिकच्या बाहेर आलो आहे आणि चाललो आहे मुंबई एअरपोर्टला. फ्लाईट आहे आमची 12:15ची, त्याच्यामुळे आम्हाला पोचायचं आहे. पण आम्ही लवकर पोचणारच आहोत आणि वाजलेत आत्ता 11:30. आधी आम्ही मम्मीला आणि दादाला भेटलो रस्त्यावरती, घाटकोपर रस्त्यामध्येच लागतं आहे, पण त्याचं शूट नाही घेता आलं आहे. नंतर मला रिअलाईज झालं की तेव्हा शूट नाही घेतलं. मग त्यांना भेटून आम्ही पुढे आलो आहे आणि आता पोचलो आहे आम्ही एअरपोर्टला. आता 9, 9:30 झाले होते. तुला जायचं आहे ना? आणि असा छान व्ह्यू. कुठे जाते तू? तुला जायचे कुठे जातो? जुना बेड जो होता ना, एरोप्लेन चाललाय. बेड होता 4-4.5. आणि आता आम्ही बाहेर भेटलो आहे ज्यांच्या थ्रू आम्ही चाललो आहे, म्हणजे ज्यांच्या याच्यामध्ये ते आम्हाला तिकीट्स आणि ते हँडओव्हर करायला आले होते. आणि आता इथून आम्ही सुरू केलं. आम्ही लगेज देण्यासाठी आलो आहे आणि तिथून पुढे निघालो आहे आता. होय, ब्लॉग इज ऑन ना. कुठचंही वेकेशन स्टार्ट होताना किंवा कुठेही ट्रिपला जात असताना एक वेगळाच एक उत्साह असतो. तो आमच्या तिघांमध्येही दिसतो आहे तुम्हाला आणि खूप जाणवत होता आम्हाला. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आम्ही फर्स्ट टाईम आउट ऑफ इंडिया जाणार आहोत, इंडिया सोडणार आहोत फर्स्ट टाईम. त्याच्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट लेवल हाय आहे आणि आमची फ्लाईट लागलेली आहे आणि आम्ही आता बसतो आहे फ्लाईटमध्ये. 11 वाजलेले आहेत आणि ते मलेशियन एअरलाईन्स होती आमची फ्लाईट आणि तिथे छान असे TV होता, हेडफोन्स दिले होते आणि आम्ही रुद्राला छान कार्टून लावून दिलेलं आणि आम्हाला बिटवीनवाले सीट्स मिळाले होते जे 3-3, 4-4 असतात आणि तिथे आम्ही बसलेलो. आणि मिडनाईट 1:30 वाजता आम्हाला आमचा डिनर सर्व झाला होता आणि आम्ही तो जेवलो आणि रुद्र तोपर्यंत झोपून गेला होता आणि त्याचं जेवण झालं होतं पहिलेच. आणि आता आम्ही जेवण झोपायची तयारी करतो आहे. म्हणजे आम्ही पिक्चरच बघत होतो, आम्हाला तर झोपच नव्हती लागत. म्हणजे आम्हाला इतकी एक्साइटमेंट लेवल हाय होती आमची की एवढे दिवसभराचं दमूनसुद्धा आम्हाला झोप नव्हती लागत. मग सकाळी थोडी झोप लागली. फ्लाईट तिथे 6 वाजता पोचणार होतं आणि आम्ही थोडा लवकर उठलो आहे आणि आता आमची फ्लाईट लँड होते. आणि वेलकम टू मलेशिया. आणि आम्ही मलेशियाला लँड झालेलो आहोत आणि आम्ही आता इथून हॉटेलला जाणार. पण त्याआधी आम्हाला इमिग्रेशन क्लिअर करायचं होतं, जे आम्ही फर्स्ट टाईम करणार होतो. म्हणजे माहीत नाही इमिग्रेशन म्हणजे मला काय असतं. मी फर्स्ट टाईम ते फेस करणार आहोत. म्हणजे आपण भारत पहिल्यांदा सोडला आहे, त्याच्यामुळे हा एक्सपिरियन्स नवीन आहे आमच्यासाठी. तर बघूयात. चल. एअरपोर्ट्स पण इतके क्लिअर म्हणजे क्लीन होते ना आणि खूप शांतता होती. म्हणजे शांत वाटत होतं. सगळीकडे ना 25 डिसेंबरच्या वाईब्स येत होत्या आम्हाला, म्हणजे क्रिसमसच्या. सगळं एअरपोर्ट पूर्ण, मुंबईसुद्धा आणि हे सुद्धा पूर्ण क्रिसमसचे वाईब्स येत होते.
कुठे मग? इमिग्रेशन क्लिअरन्स. आणि हे आहे इमिग्रेशन पॉईंट, जिथे आम्ही इमिग्रेशन आमचं क्लिअर केलं आणि आमच्या पासपोर्टवरती क्लिअरन्सचा लागला आणि आम्ही पुढे आलो. आणि इथे आम्हाला बेल्टवरनं आमचं लगेज पिकअप करायचं होतं, तिथे आम्ही आलो. पण इमिग्रेशन क्लिअर करता करता इतका उशीर झाला की आमच्या बरोबरचे सगळे बेल्टवरनं सामान घेऊन गेलेले होते आणि आम्ही आत्ता पोचलो आहे. आम्हाला अजून आमचं सामान पिक करायचं आहे आणि परत गाडी शोधायला बाहेर जायचं आहे. आणि आम्हाला हे सगळंच नवीन आहे. म्हणजे आतमधले इनर इंडियामध्ये तर आपण इंडियातल्या इंडियात आपण खूप फिरलो आहे, पण बाहेर येणं, इंडिया सोडणं हे थोडं आपला कम्फर्ट झोन नसतो. तसं आम्हाला आता फील झालं की तो आपल्याला कम्फर्ट झोन नसतो. पण जसं जसं दिवस जातात पुढे तसं तसं आपल्याला थोडी थोडी सवय होत जाते. हे हळू. आणि हे होते आमचे मुश्ताक भाई, जे आम्हाला फर्स्ट डे ड्रायव्हर अलॉट झाले होते आणि आम्हाला घ्यायला आले. आणि तिथे सांगत होते की सिटीच्या बाहेर आहे 50 किलोमीटर्स अँड ऑल. आणि ते पठाण आहेत, पाकिस्तानहून होते, पेशावरचे आहेत आणि चांगले होते स्वभावाला, छान बोलत होते. आणि आम्हाला त्यांनी छान असं इंट्रोडक्शन दिलं सिटीबद्दल आणि थोडे रूल्स आणि ते सगळं सांगितलं. आणि छान होतं. म्हणजे आम्हाला प्रवास आमचा सुरू झाला आहे ऑलमोस्ट मलेशियाचा. आणि खूप छान असा व्ह्यू आहे आजूबाजूला. आगे यहाँ पे एक ब्रिज बन गया. जब वो तैयार हो गया ना, जिस वर्कर ने काम कर रहा था ना, उन लोगों ने खोल दिया. बस इधर वो लोग नहीं, पॉलिटिक्स लोग इधर नहीं आएंगे क्योंकि इसके लिए अलग एक काम होंगे. जैसे NHA होता है ना, नेशनल हाईवे आता है, तो इधर में ये उसको बोलते हैं JKR. वो ट्विन टावर है. हाँ, तो दिसला. बन रहा है ना. हाँ, ये जो लंबा वाला, ये व्हाट सेकंड फॉरेस्ट है. ये वाला क्या? हाँ, ये वाला व्हाट सेकंड फॉरेस्ट. बुर्ज खलीफा के बाद, हाँ, ये बहुत लंबा है. जब उससे ज़्यादा वो ट्विन टावर के वहाँ पे. हाँ, वो मैं आगे जा रहा हूँ. जो ऑरेंज 2 बिल्डिंग दिखाई दे रहे हैं बन गया. इसका फोटो ले लो. आगे जो साइन बोर्ड आ रहे हैं ना, हाँ, यहाँ से बैंकॉक कितना किलोमीटर है वो सब चीज़ें दिखाते हैं. ये बस गुजर रहे हैं. न्यूयॉर्क, ऑकलैंड, हांगकांग, टोक्यो, बैंकॉक यहाँ से 1472 किलोमीटर है. ये देखो. फीलच अलग आहे. ये US एम्बेसी है. सिटी नाइट टूर है आज, उसमें ये दिखेंगे कि सब. नाइट टूर में क्या क्या दिखाते हैं? नाइट टूर में कुछ भी नहीं दिखाते, देख सकते हैं. एक तो बारिश होता है उसी टाइम पे, और दूसरी इतना ट्रैफिक होता है उसी टाइम, आप कुछ भी नहीं
आणि हे बोलून मुश्ताकबाईंनी आम्हाला ऑलरेडी घाबरवलेलं की नाईट टूरमध्ये तुमचं काही नाही कव्हर होणार, पाऊस येतो, ट्रॅफिक असते. पण रात्री आमचं छान नाईट टूर झालं, जसं तुम्ही आता बघाल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हे आमचं हॉटेल आहे डबल ट्री बाय हिल्टन आणि आम्ही पोचलेलो आहोत. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही हॉटेलमध्ये एंटर केलेलं आहे. आणि असा व्ह्यू आहे आमच्या हॉटेलच्या चारी बाजूला. बघायला गेलं तर मुंबईसारखंच वाटतं, असं काही जास्त वेगळं नाही. फक्त बिल्डिंगचे शेप्स, आकार आणि क्लीन आहे, खूप जास्त क्लीन आहे, जे आपल्याकडे नाही आहे असं मला वाटलं. बस तेवढाच काय तो फरक. जसं की मी तुम्हाला म्हणाले, मी मुंबई एअरपोर्टला एंटर केल्यापासून सगळीकडे मला 25 डिसेंबरच्या वाईब्स येत आहेत क्रिसमसच्या. तसंच इथेही सगळीकडे क्रिसमसचं पूर्ण डेकोरेशन केलेलं होतं आणि इतकं सुंदर दिसत होतं की तुम्ही पण बघू शकताय. खूप जास्त छान दिसत होतं. आणि ते आमचं हॉटेल मॉलमध्ये आहे, त्याच्यामुळे खाली ग्राउंड फ्लोअरला हे सगळं होतं. त्याच्यामुळे रुद्रने आम्हाला रूममध्ये जायच्या आधी तुम्ही खाली चला, मला खेळणेच घ्यायचे, आणि त्याच्यामुळे त्याने मला खाली घेऊन आला. आणि आमच्या पहिल्या दिवशीच त्याची शॉपिंग सुरू झालेली आहे. रुद्र हे बघ टॉईज आहेत छोटे छोटे, असं खेचू नको रुद्र. रुद्र आणि अशाच प्रकारे रुद्राने पहिल्या दिवशी शॉपिंग केलेली आहे छान अशी गाड्यांची, आणि त्याच्या हातात बघू शकताय. आणि आम्ही रूमवरती चाललो आहे आणि आमच्या बाल्कनीतून असं छान व्ह्यू होता बाहेरच्या. आणि हा आमचा रूम आहे, रूम नंबर 2323 ऑन 23rd फ्लोअर. आम्ही खूप दमलेलो होतो, पण आम्हाला भूक पण लागलेली, म्हणून मग आम्ही थोडंसं जेवायला मागवलं गेल्या गार्लिक नान, पनीरची भाजी आणि चिकनची भाजी आणि व्हेज पुलाव टाईप असं काहीतरी होतं. तसं आम्ही एकदम मोजका मेनू होतं तिथे इंडियन, आणि त्याच्यामध्ये जे आम्हाला चांगलं वाटलं आम्ही ते मागवलं. पण छान होतं. असा होता आमचा पहिला दिवस. आणि पहिला दिवस नाही म्हणता येणार ॲक्च्युली, पोचेपर्यंत आफ्टरनूनपर्यंत. आणि इव्हिनिंगचा व्लॉग आता लवकरच मी टाकेल. आणि अशा प्रकारे नाशिक ते मलेशियाचा प्रवास आमचा आता संपला आहे आणि आता आमचं वेकेशन स्टार्ट झालं आहे खऱ्या अर्थाने. आणि आज संध्याकाळपासून आम्ही फिरायला स्टार्ट करणार आहोत. संध्याकाळी आमची नाईट टूर आहे, ट्विन टॉवर आहे, KL टॉवर आहे आणि डिनर आहे. तर तो व्लॉग नक्कीच. हे गार्लिक नानसोबत काहीतरी सार आला होता, पण त्याला काही एवढं चव पण नव्हती, आणि चिकन छान होतं. आणि अशा प्रकारे आमचं लंच झालेलं आहे आणि आम्ही आराम करणार आहोत आणि नंतर ट्विन टॉवरसाठी आम्ही निघणार आहोत. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.